महात्मा गांधी भाषण चारोळ्यांसह. सन्माननीय उपस्थित शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल सांगणार आहे. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. बालपणापासूनच ते प्रामाणिक, साधे आणि सत्यप्रिय होते. इंग्लंडमध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. दक्षिण आफ्रिकेत त्यांना वर्णद्वेषाचा अपमानकारक अनुभव आला आणि तेथूनच त्यांनी सत्याग्रहाची वाट धरली. खादी माझा अभिमान आहे, सत्य माझा श्वास आहे, अहिंसा माझं शस्त्र आहे आणि भारत माझा प्राण आहे. भारतामध्ये परतल्यावर त्यांनी जनतेला एकत्र आणले आणि इंग्रजांविरुद्ध अहिंसात्मक लढा सुरू केला. त्यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या चळवळी झाल्या. त्यांनी नेहमी सांगितले, हिंसेने नाही तर अहिंसा आणि सत्याने आपण विजय मिळवू शकतो. ज्यांनी लिहिली पारतंत्र्य मुक्तीची गाथा, त्या राष्ट्रपित्यांच्या चरणी विनम्र माझा माथा. गांधीजींनी समाजातील अस्पृश्यता, स्त्रियांचे हक्क आणि स्वच्छतेसाठीही काम केले. त्यांनी चरखा फिरवून स्वदेशी वस्तूंचा प्रचार केला आणि लोकांना आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला. साधी होती राहणी पण उच्च विचारसरणी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटले रात्रंदिवस मणी. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांच्या आयुष्याचा अंत झाला, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यासारख्या जगातील महान नेत्यांनाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. सत्य अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला, कोटी कोटी वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला. मित्रांनो, आजच्या काळात आपल्याला गांधीजींच्या शिकवणीची अधिक गरज आहे. जर आपण सत्य, प्रामाणिकपणा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला तर समाजात खरी शांतता आणि एकता नांदेल. चला, आपण सर्वांनी बापूंच्या विचारांना आपल्या आयुष्यात अंगीकारूया. जय हिंद, जय भारत.